आपल्या समोर असं एक आव्हान आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। आपला आज भरकटू शकतो आणि भविष्य अंधारात जाऊ शकतं। आपल्या देशामध्ये आज जे रेवडी वाटून वोट घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, हे रेवडी कल्चरच देशाच्या विकासासाठी घातक आहे। यापासून देशातील जनतेने आणि खास करून देशातील युवकांनी सावधान राहिलं पाहिजे। 2 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रीबीज म्हणजेच रेवडी कल्चरवर जोरदार टीका केली होती। टीका करताना त्यांचा रोख होता अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर। मात्र रेवडी कल्चरला देशाच्या विकासात बाधा मानणारे, एकेकाळी रेवडी कल्चरवर टीका करणारे मोदी आणि भाजप आजच दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात करताना दिसतात। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने कोणत्या आश्वासनांची बरसात केली आहे, कुणाची आश्वासनं कुणावर भारी पडतील हे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून। राज्यातील किंवा देशातील जनतेच्या भल्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार वेलफेअर स्कीम राबवतच असतं। लोकांचं आयुष्य सुखकर व्हावं, लोकांना प्राथमिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अनेक सरकारी योजनाही राबवल्या जातात। मात्र एखादी जीवनावश्यक गोष्ट जनतेत मोफत वाटणं अथवा अशा अनेक मोफत योजना राबवून मतदारांना भुरळ पाडणं यालाच रेवडी कल्चर म्हटलं जातंय। दिल्लीतील आप सरकारने 2015 साली स्वबळावर सत्तेत आल्यानंतर अशा अनेक योजना राबवल्या। त्यातील काही ठळक करण्याजोग्या घोषणा म्हणजे मोफत वीज, मोफत पाणी, महिलांना मोफत बस प्रवास इत्यादी इत्यादी। आपच्या या घोषणा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याचा परिणाम म्हणून अरविंद केजरीवाल 2020 साली पुन्हा सत्तेत आले। त्यानंतर मोदींनी अशा रेवडी कल्चरवर जोरदार टीका केली होती आणि देशातील जनतेला अशा घोषणेपासून सावध राहण्याचा इशाराही दिला होता। मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने देखील अशा मोफत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केलेल्या आपल्याला दिसतात। काँग्रेसने देखील त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये अशा योजना जाहीर केलेल्या आहेत। त्यामुळे दिल्लीतील या तिरंगी लढतीत कोणत्या घोषणा आहेत हे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी मनसूर आणि द पॉलिटिक्सच्या मिशन दिल्ली या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। महिला, वृद्ध, तरुण आणि गरीब यांना टार्गेट करणाऱ्या योजना तिन्ही पक्षांनी घोषित केलेल्या आहेत असं आपल्याला दिसतंय। पहिल्यांदा आपण महिलांसाठी काय घोषणा आहेत हे पाहूयात। आपने महिलांसाठी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलंय, तर भाजप आणि काँग्रेसने घोषित केलंय की ते जर सत्तेत आले तर महिलांना दरमहा 2500 रुपये मिळतील। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील महिला केंद्रीय योजनांचा मतदानावर झालेला प्रभाव पाहता सर्वच पक्ष सध्या महिलांच्या मतांना स्वतःकडे वळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात। आपने स्वतःच्या शासन काळात महिलांना मोफत बस प्रवास लागू केला होता। जर सत्तेत आलो तर ही योजना सुरू ठेवू असं आश्वासन भाजपने दिलेलं आहे। याशिवाय मातृ सुरक्षा वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 6 पोषण किट आणि 21,000 रुपये देण्याचं आश्वासन भाजपने दिलेलं आहे। आपच्या म्हणण्यानुसार त्यांनी गेल्या 5 वर्षात 6.38 लाख कुटुंबातील बालके आणि गर्भवती महिलांना लाभ पोहोचवले आहेत। दिल्लीत 46% मतदार या महिला आहेत, त्यामुळे महिला केंद्रीय योजनांची बरसात झाली नाही तर नवलच। वृद्धांसाठी देखील नवनव्या आश्वासनांची बरसात झालेली आपल्याला पाहायला मिळते। भाजप 60 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी दरमहा 2500 रुपये पेन्शन आणि 70 वर्षांवरील वृद्धांसाठी 10 लाख रुपयांचा विमा आणि मोफत तीर्थयात्रा घडवणार आहे। याशिवाय 70 वर्षांवरील वृद्धांसाठी आणि विधवा आणि अपंगांना भाजप दरमहा 3000 पेन्शन देणार आहे। आपने अशी योजना आधीच लागू केलेली आहे आणि आपने ज्येष्ठ नागरिकांना 2500 रुपये पेन्शन आणि मोफत तीर्थयात्रा पुन्हा जाहीर केलेली आहे। तर संजीवनी योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देणार असं आपने आश्वासन दिलंय। केंद्राची आयुष्यमान भारत योजना भाजपकडून दिल्लीत राबवली जाणार आहे आणि त्यात प्रति कुटुंब 10 लाखांचा आयुर्विमा देण्याचं वचन भाजप देत आहे, तर काँग्रेस 25 लाखांपर्यंत मोफत उपचाराचं वचन देत आहे। आता विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत हे आपण बघितलं तर आपने विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, मोफत बस प्रवास आणि मेट्रोच्या तिकिटावर 50% सवलत देणार असं जाहीर केलंय। काँग्रेसने बेरोजगार तरुणांना 8500 रुपये मासिक भत्ता देऊ करेल असं आश्वासन दिलेलं आहे। भाजपच्या संकल्पपत्राचे अजून 2 भाग येणं बाकी आहे आणि त्यात तरुणांसाठी देखील योजना असतील अशी शक्यता आहे। आता गरिबांसाठी कोण कोण काय काय देतंय हे एकदा बघूयात। आपचं सरकार दिल्लीकरांना दरमहा 200 युनिट वीज आणि 2000 लिटर पाणी आणि 20,000 लिटर पाणी मोफत देत होतं। सत्तेत आल्यास या योजना भाडेकरूंना लागू केल्या जातील असं आप म्हणतंय। भाजप सत्तेत आलं तर या दोन्ही योजना भाजप सुरू ठेवणार आहे। काँग्रेसने एक पाऊल पुढे जात दरमहा 300 युनिट वीज मोफत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। काँग्रेस 500 रुपयात गॅस सिलेंडरही देणार आहे, तर भाजप गॅसवर 500 रुपये सबसिडी आणि होळी दिवाळीत मोफत गॅस सिलेंडर देणार अशी आश्वासनं दिल्लीकरांसमोर आहेत। याशिवाय झोपडपट्टी वासियांसाठी सदनिका देण्याचे आश्वासनही भाजपने दिलेले आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच 4700 सैनिकांचं लोकार्पण केलं आणि आपण या आश्वासनाप्रती गंभीर आहोत हे दाखवून दिलेलं आहे। पाठोपाठ अरविंद केजरीवाल यांनी देखील असंच आश्वासन दिलेलं आहे आणि झोपडपट्टी वासियांसाठी पक्क्या घराचं आश्वासन दिलेलं आहे। तसंच खाजगी सिक्युरिटी गार्ड नियुक्त करण्यासाठी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनना आर्थिक मदत करण्याचा वादाही केलेला आहे। याशिवाय आपकडून ऑटो रिक्षा चालकांच्या मुलींसाठी लग्नाकरता 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। या सगळ्या मोफत सोयी सुविधा असणाऱ्या घोषणांमधून दिल्लीकरांना वाट काढत काढत एक सरकार निवडून द्यायचं आहे। सगळीकडून रेवड्यांची बरसात होत असताना दिल्लीकरांसमोर 1 नव्हे 2 नव्हे तर 3 पर्याय आहेत। यावेळी दिल्लीकर कुणाच्या रेवड्यांना मनावर घेणार हे निकालातून आपल्याला समजेलच। मात्र हे रेवडी कल्चर असं सुरू राहिलं तर महागाई, बेरोजगारी आणि इत्यादी कळीचे मुद्दे निवडणुकीतील मागे पडत जाणार का असा प्रश्न उभा राहतो। तुम्हाला या रेवडी कल्चर बद्दल काय वाटतं? निवडणुका खरंच या मुद्द्यावर लढायला गेल्या पाहिजेत का? दिल्लीतील मतदार यंदा त्यावर कसा विचार करतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महत्त्वाचं द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।